नमस्कार मित्रांनो, अतिशय आनंदाची बातमी तुमच्या सर्वांसाठी आहे। महाराष्ट्र कारागृह विभागाची सविस्तर जाहिरात आलेली आहे। यामध्ये ऑफिशियल वेबसाईटवरती दिलेले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। यामध्ये आपण महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। शैक्षणिक अर्हता, कुठली कंपनी परीक्षा येणार आहे, अभ्यासक्रम, निवड प्रक्रिया त्याबद्दलची माहिती, ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। तर पहा मित्रांनो, टोटल 255 जागांसाठी एकूण 36 जिल्ह्यांच्या केंद्रावरती ऑनलाईन तुमची परीक्षा घेतली जाणार आहे। तर याच्यामध्ये पात्रता आपण बघूयात मित्रांनो, ज्याच्यामध्ये पहिलं पद तुमच्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। 125 जागांचं लिपिक, यासाठी कोणत्याही शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हटलेलं आहे। तर मित्रांनो, इथं कुठेही त्यांनी टायपिंगचा उल्लेख केलेला नाही। तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी, फक्त पदवीवरती 125 जागांसाठी तुम्हाला अर्ज भरता येणार आहे। 19,900 ते 63,200 प्लस सर्व शासकीय भत्ते या पदासाठी असतील। त्यानंतर वरिष्ठ लिपिक 31 जागा आहेत मित्रांनो, यालाही मित्रांनो कोणत्याही शाखेच्या पदवीवरती तुम्हाला अप्लाय करता येणार आहे। त्यानंतर लघुलेखक निम्न श्रेणी 4 पद आहेत, याला मात्र तुमचं शॉर्ट हँड झालेलं पाहिजे आणि इंग्लिश मराठी टायपिंग पाहिजे। मिश्रकचं पद आहे, 27 जागा आहेत मित्रांनो, तुमचं 10वी पास पाहिजे, SSC किंवा HSC पाहिजे आणि औषध व्यवसायाची पदविका किंवा मित्रांनो पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे आणि पंजीकृत व्यावसायिक म्हणून बॉम्बे स्टेट फार्मसी काउन्सिलकडे तुमची नोंदणी पाहिजे। तर खूप चांगली जागा आहे मिश्रकसाठी मित्रांनो, ज्यांचं या ठिकाणी फार्मसी झालेलं आहे, औषध व्यवसायाची पदविका झालेली आहे, त्यांच्यासाठी जागा आहे मित्रांनो। त्यानंतर पहा, शिक्षकसाठी 12 जागा आहेत, याच्यासाठी मित्रांनो तुमचं SSC HSC आणि मित्रांनो शिक्षण पदविका तुमचं उत्तीर्ण पाहिजे। प्रौढ शिक्षण वर्ग चालवण्याचा अनुभव असल्यास तुम्हाला प्राधान्य असणार आहे। त्याच्यानंतर पहा, शिवणकाम निरीक्षक, याला मित्रांनो टेलरिंगचं या ठिकाणी 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा व्यावहारिक अनुभव मागितलेला आहे आणि प्रमाणपत्र मागितले मित्रांनो। सुतारकामसाठी देखील पहा मित्रांनो, व्यावहारिक अनुभव असल्यास प्रमाणपत्र आवश्यक आहे त्याचं मित्रांनो, आणि सुतारकाम व्यवसायातील 2 वर्षाचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव आणि मित्रांनो सुतारकाम प्रमाणपत्र मागितले। त्यानंतर पहा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, यासाठी मित्रांनो तुमचं भौतिक व रसायन हे विषय घेऊन जे आहे तुमची शास्त्र शाखेची म्हणजे विज्ञानची मित्रांनो तुमची इंटरमिडिएट परीक्षा अथवा HSC उत्तीर्ण केलेली आहे तुम्ही आणि शासन प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं 1 वर्षाचं प्रशिक्षण उत्तीर्ण केलेलं आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता। शाखेची पदवी असल्यास मित्रांनो तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, अथवा ते नसेल तर HSC नंतर 1 वर्षाचं परीक्षा उत्तीर्ण झाल्याचं प्रमाणपत्र लागेल। त्यानंतर बेकरी निरीक्षक, याला मित्रांनो तुमचं बेकरीमधील आणि कन्फेक्शनरीमध्ये ड्राफ्ट मशीन शिपचे प्रमाणपत्र तुमच्याकडे असणं गरजेचं आहे आणि प्रत्यक्ष कामाचा 2 वर्षाचा अनुभव देखील या पदासाठी आवश्यक आहे। त्यानंतर तानाकार, याच्यासाठी मित्रांनो 10वी 12वी आणि सूत किंवा रेशीम कारखान्यात प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव आणि मित्रांनो तंत्रशिक्षण विभागाचं या ठिकाणी प्रमाणपत्र तुमचं पाहिजे। त्यानंतर विणकाम निरीक्षक, सेम मित्रांनो यालाही त्याच पद्धतीने पाहिजे, विणकाम टेक्नॉलॉजीचं प्रमाणपत्र, 2 वर्षाच्या कामाचा प्रत्यक्ष अनुभव। चर्मकला निरीक्षक, याला देखील मित्रांनो तुमच्याकडे तंत्रशिक्षण विभागाचे अथवा समतुल्य फुटवेअर निर्मितीचे प्रमाणपत्र, चर्मकला उद्योगासाठी आवश्यक कच्च्या मालाचा हिशोब ठेवण्यास सक्षम असणे व प्रत्यक्ष 2 वर्ष कामाचा अनुभव पाहिजे। त्यानंतर यंत्र निरीक्षक, यालाही सेम मित्रांनो मशीनिस्ट प्रमाणपत्र तुमच्याकडे पाहिजे आणि 3 वर्ष कामाचा अनुभव। त्यानंतर निटिंग अँड विविंग निरीक्षक, टेक्नॉलॉजी प्रमाणपत्र पाहिजे, ज्याच्यामध्ये मित्रांनो कार्पेट उद्योगामध्ये तुमचं काम केल्याचा अनुभव देखील त्यांनी मागितला आहे। करवत्या, याच्यासाठी मित्रांनो 4थी उत्तीर्ण व सॉ मिलमध्ये स्वयर कामाचा 1 वर्षाचा अनुभव तुमच्याकडे असेल तर अप्लाय करू शकता। त्यानंतर लोहार काम, याला मित्रांनो सीट मेटल किंवा टीन स्मिती वर्कमध्ये मेटलचे प्रमाणपत्र, धातू उद्योगातील प्रत्यक्ष कामाचा 3 वर्षाचा अनुभव असल्यास तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर कातारी, याच्यासाठी मित्रांनो तुमचं टर्नरचं प्रमाणपत्र पाहिजे। गृहप्रवेक्षक, याच्यामध्ये मित्रांनो SSC इंग्रजी विषयाचं उत्तीर्ण, कनिष्ठ प्राथमिक शिक्षण प्रमाणपत्र अथवा पदवी शिक्षण प्रमाणपत्र असेल तुमच्याकडं तर तुम्ही अप्लाय करू शकता। त्यानंतर पंजा व गालीच्या निरीक्षक, यासाठी मित्रांनो पंजा आणि गालीच्या निर्मितीबाबत तुमच्याकडं 2 वर्षाचा अनुभव पाहिजे, त्याचं प्रमाणपत्र पाहिजे। ब्रेल लिपी निरीक्षक, याच्यामध्ये मित्रांनो शिक्षण अंध शिक्षण प्रमाणपत्र तसेच शासनमान्य किंवा अनुदानित शाळा असतात त्याच्यामध्ये अंध शिक्षक म्हणून काम केल्याचा अनुभव असल्यास तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो अप्लाय करता येईल। जोडारी, सेम मित्रांनो याला देखील फिटर प्रमाणपत्र मागितलं आहे। प्रिपेटरी, याच्यामध्ये वार्पिंग सायझिंग वाइंडिंग याचं प्रमाणपत्र पाहिजे। मिलिंग पर्यवेक्षक, याच्यामध्ये मित्रांनो समतुल्य उलन टेक्निशियन प्रमाणपत्र आणि उलन मिलिंगमधील व उलन रेझिनचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव पाहिजे। शारीरिक कवायत निरीक्षक, याच्यामध्ये DTPE गांधीवली अथवा महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त पदवी प्रमाणपत्र पाहिजे। शारीरिक शिक्षण निरीक्षक, याला मित्रांनो तुमचं BT पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे, शारीरिक शिक्षण उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे।
तर टोटल ह्या 255 जागांसाठी मित्रांनो ही पात्रता त्यांनी ठेवलेली आहे. आता याच्यामध्ये मित्रांनो पुढे जर आपण पाहिलं तर आरक्षणाविषयी दिलेलं आहे. प्रत्येक सामाजिक समांतर, खेळाडू आरक्षण, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, दिव्यांग या सर्वांसाठी, माजी सैनिक, भूकंपग्रस्त या सर्वांसाठी मित्रांनो काय आहे, आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे. वयोमर्यादा पहा, तुमची वयोमर्यादा 1/1/2024 पर्यंत गणली जाईल मित्रांनो, ज्याच्यामध्ये 18 वर्ष तुमचे कंप्लीट पाहिजेत. खुल्या प्रयोगाला 38 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे आणि मित्रांनो राखीव प्रयोगासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा राहील. तर ही वयोमर्यादा या ठिकाणी असणार आहे. याच्यामध्ये जर तुम्ही भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त असाल तर अजून तुम्हाला वयामध्ये सूट असणार आहे. आता मित्रांनो याची फीज किती ठेवली आणि त्यानंतर निवड प्रक्रिया पाहूयात आपण. तर पहा, TCS मार्फत मित्रांनो काय होणार आहे, तुमची परीक्षा घेतली जाणार आहे. TCS मार्फत फॉर्म भरायचे. तर याच्यासाठी तुम्हाला खुल्या प्रयोगासाठी 1000 रुपये फीज आहे आणि मागासवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी 900 रुपये फीज ठेवण्यात आलेली आहे. माजी सैनिकांना परीक्षा शुल्क आकारलेलं नाही आहे मित्रांनो. तर ही एक फीजबद्दलची माहिती झाली. आता याच्यासाठी मित्रांनो ऑनलाईन ॲप्लिकेशन आजपासून सुरू होतील, ते 21 जानेवारी 2024 पर्यंत अप्लाय करायचे. आता मित्रांनो सिलेक्शन प्रोसेस आपण पाहूयात कशा पद्धतीने आहे. तर डिटेलमध्ये त्यांनी सर्व सिलेक्शन प्रोसेसचा अभ्यासक्रम देखील दिलेला आहे. तर बघा, तुमची परीक्षा कॉम्प्युटर बेस्ड ऑनलाईन पद्धतीने होईल, ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी हे प्रश्न असतील. तर याच्यामध्ये मित्रांनो लिपिक आणि वरिष्ठ लिपिकसाठी हा सिलेबस झाला. मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी व अंकगणित याच्यामध्ये 100 प्रश्न, 200 गुणांचा पेपर तुमचा असेल. 25 प्रश्न मराठीवरती, इंग्रजीवरती, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी असे 25 प्रश्न 50 मार्काला असतील. परीक्षेचा कालावधी तुमचा 2 तासाचा मित्रांनो असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो बाकीची जी सर्व पदं आहेत, लघुलेखक आणि उर्वरित जी टेक्निकल पदं आहेत मित्रांनो, त्या सर्वांसाठी मित्रांनो तुमची 120 गुणांची काय होईल, या ठिकाणी लेखी परीक्षा होईल. आणि ज्याच्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 80 गुणांची व्यावसायिक चाचणी असेल. कशासाठी, जी लघुलेखकची पदं आहेत आणि टेक्निकलची जी पदं आहेत मित्रांनो ITI वरची सर्व, त्यांच्यासाठी 80 गुणांची व्यावसायिक चाचणी, 120 गुणांची लेखी परीक्षा अशी म्हणून 200 गुणांची त्यांचीही असेल. फक्त लिपिक आणि वरिष्ठ लिपिक यासाठी डायरेक्टली फक्त एकच लेखी परीक्षा आहे मित्रांनो. ठीक आहे. परीक्षेचं स्वरूप कसं असेल, एका प्रश्नाला 2 गुण तुम्हाला असतील. ऑनलाईन TCS मार्फत तुमची परीक्षा मित्रांनो घेतली जाईल. तर याच्यामध्ये त्यांनी या ठिकाणी मित्रांनो मौखिक चाचणी म्हणजे इंटरव्ह्यू घेतला जाणार नाही असं म्हटलेलं आहे. याच्यामध्ये तुम्हाला कमीत कमी 45% गुण घ्यायचे, त्यापेक्षा जास्तीत जास्त जेवढे गुण घेतील तेवढे घ्यायचे तुम्हाला. तर TCS परीक्षा घेईल असं का म्हटलं इथं, तर पहा, नॉर्मलायझेशन तुमचं TCS कंपनीकडून देण्यात आलेल्या सूत्रानुसार केलं जाईल असं म्हटलंय, म्हणजे TCS मार्फत तुमची परीक्षा होणार आहे. निगेटिव्ह मार्किंगचा मित्रांनो इथं उल्लेख त्यांनी केलेला दिसत नाहीये. त्यामुळे तुम्ही डायरेक्टली मित्रांनो सर्व प्रश्न देखील सोडवू शकता. निगेटिव्ह मार्किंग इथं मित्रांनो कुठेच त्यांनी दिलेली नाहीये. तर या संपूर्ण जाहिरातीची लिंक मी काय करतोय तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. अजून तिथून तुम्हाला जर सापडलं निगेटिव्ह मार्किंगबद्दल सविस्तर वाचून तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता ऑनलाईन फॉर्म जो आहे TCS मार्फत सुरू होणार आहे, त्याची लिंक अजून आलेली नाही मित्रांनो. जशी लिंक या ठिकाणी येईल तशी तुम्हाला ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा त्याच्यावरती नेक्स्ट व्हिडिओमध्ये सर्व माहिती मित्रांनो दिली जाईल. तर आता मित्रांनो बाकीचे डिटेल्स पहा, तुम्हाला खाली या सर्व दिलेले आहेत. पूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमची परीक्षा मित्रांनो काय केली जाणार आहे, घेतली जाणार आहे. पदभरती रिक्त पदांचा तपशील जर पाहिला आपण मित्रांनो, जसं की लिपिक हे पद आहे, 125 टोटल जागा आहेत. तर त्यासाठी पहा, सामाजिक समांतर आरक्षणानुसार मित्रांनो जागा आहेत, तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता. जसं की मित्रांनो भज ब ला पाहिलं तर 3 जागा आहेत, भज क ला पाहिलं तर 5 जागा आहेत, भज ड ला 4 जागा आहेत, विमा प्र साठी 4, इतर मागासवर्गासाठी 33, त्यानंतर अराखीवसाठी 27. अशा पद्धतीने मित्रांनो सामाजिक आणि समांतर आरक्षणानुसार तुम्हाला जागा आहेत. वरिष्ठ लिपिकला देखील पाहू शकता मित्रांनो, प्रत्येक कॅटेगरीला जागा दिलेली आहेत. बाकीची जी पद आहेत त्यांचंही मित्रांनो अशा पद्धतीने सर्व दिलेलं आहे. तर याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. याबद्दल अजून काय प्रश्न असतील तुमचे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा. याच्यामध्ये मित्रांनो बाकी डिटेलमध्ये जेव्हा सिलेबस मित्रांनो अजून प्रसिद्ध होईल तसं तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ देखील बनवून माहिती दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या कारागृह विभाग पदभरती, जिल्हा न्यायालय पदभरती, त्याचबरोबर मित्रांनो पुरवठा निरीक्षक या सर्व पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी TCS 71 प्रश्नपत्रिका संच व TCS 79 प्रश्नपत्रिका संच ही महत्त्वाची पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. कारण की मित्रांनो सध्या तुमच्या TCS मार्फत परीक्षा होत आहेत. तर TCSने जे अगोदर पेपर घेतलेले मित्रांनो त्या पेपरमधील बरेचसे प्रश्न रिपीट होत आहेत. त्यासाठी तुम्ही हा प्रश्नपत्रिका संच अभ्यासू शकता. याच्यामध्ये मित्रांनो नगररचना शिपाई भरती असेल, नगर परिषद असेल, तलाठी असेल, वन विभाग असेल, लेखपाल असेल, वन विभागमधील सहकार असेल, वनरक्षक असेल, सहकार विभाग असेल, DMR असेल, PCMC महानगरपालिका असेल, अशा विविध ज्या परीक्षा झालेल्या मित्रांनो
त्या प्रत्येक परीक्षांमधील या पुस्तकांमध्ये प्रश्न आहेत. प्रत्येक पुस्तकामध्ये तुम्हाला 7,000 पेक्षा जास्त पदांचा 7,000 पेक्षा जास्त प्रश्नांचा त्यांनी समावेश करून दिलेला आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो TCSची मागील जी प्रश्न झालेले आहेत ते रिपीट होतात, पॅटर्न रिपीट होतो. त्यासाठी तुम्हाला ही प्रश्नपत्रिका संच उपयोगी पडणार आहेत मित्रांनो. येणाऱ्या सर्व पदभरतींसाठी स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची ही पुस्तकं तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये मित्रांनो पाहायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता. त्यांची इतरही पुस्तकं आहेत मित्रांनो. स्पेशल जर तुम्हाला इंग्रजी व मराठीवरती मित्रांनो प्रश्नसंच हवा असेल, कशा पद्धतीने TCSने प्रश्न विचारले ते पाहण्यासाठी, तर मित्रांनो एकूण 75 प्रश्नपत्रिकांचा समावेश करून मित्रांनो हे प्रश्नपत्रिका संच इंग्रजी व मराठीचा त्यांनी बनवलेला आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे इंग्रजी आणि मराठीच्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्हाला स्पष्टीकरणासहित त्यांनी टॉपिक्स वाईज मित्रांनो उत्तरही दिलेले आहेत. तर ही खूप चांगली गोष्ट आहे तुमच्यासाठी. याच्यामध्ये ती सर्व माहिती तुम्हाला भेटणार आहे. त्याचबरोबर चालू घडामोडीसाठी त्यांचा 81 सराव प्रश्नसंच हे पुस्तक देखील आलेलं आहे. याच्यामध्ये मित्रांनो ही सर्व पुस्तकं तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही बुक स्टोअरमध्ये ऑफलाईन भेटतील किंवा मित्रांनो ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत.